पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी नमस्कार करते हा इथूनच। अक्षवंत हो, किस्तीची आहे हो ही मुलगी। आणि ऐकलंस का, आता मी इथेच राहणार आहे बरं का। अहो म्हणजे काय, तुमचंच घर नाही का हे? आणि काय ग, तू काय अशी उभी, आता काय पुतळा बसवणार आहेस माझा? रात्रभर प्रवास करून आले मी, पारोचं अंग आहे, कधी एकदा अंगावरून पाणी घेते असं झालंय बाई। जा माझ्यासाठी आंघोळीचं पाणी गरम कर जा। आधी हे सामान। अगं 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 दूर हो, हात नको लावते सामानाला। अगं आधी पोक्षाळून घेऊ, मग वापरू ते सामान। तोपर्यंत तुझंच एखादं लुगडं दे मला, कळलं का? नाणीघर कुठे? मागच्याच बाजूला आहे ना? हो, इथून आतून जाता येईल ना? बाई बाई बाई, पारोच्या अंगाने घरातून जात का कुणी? रीत भात काही आहे का आजकालच्या मुलींना? शिकवणारा आहे कोण म्हणा? पण मी आले ना आता, सगळं व्यवस्थित शिकवते हो। चल सर बाजूला। हसताय काय ताई? हो बहिणी, गोपाळ भाऊजींच्या आई अशा असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही हो। बघा ना, काही क्षण झाले त्यांना इथे येऊन, मला बाई दरदरून घामच फुटला अगदी। नाही म्हणजे मी फार राहिले नाही ना यांच्यासोबत, पण आता त्या इथेच राहायचं म्हणतायत म्हटल्यावर परमेश्वरा काय होणार आहे कोणाला ठाऊक। हो, जुनी खोड आहे ती, वरून दिसायला अशी बोचरी दिसतात पण आतून फार गोड असतात। होईल सवय तुम्हालाही। आणि आता पळा, नाहीतर पुन्हा ओरडा खायला लागायचा। हो, आता काय पुतळा करणार आहेस का माझा? अगं येतेस ना ग? हो हो आले। इथून जा। हो हो आले आले। काही म्हणा नाना, हो आजची आनंदोद्भव नाट्यगृहातील सभा अगदी सुरेख झाली हो। किती ती गर्दी, आणि पुणेकरांचे कोल्हापूरच्या महाराजांबद्दलचे प्रेमही दिसले। महाराजांबद्दलची हकीकत ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले। पुण्यात सभा घेण्यामागचा उद्देशच हा होता गोपाळराव। कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर महाराजांच्या केल्या जाणाऱ्या छळाची माहिती जावी। अहो किती दिवस हे प्रकरण दाबले जाणार होते? या प्रकरणाला वाचा ही फोडायलाच हवी होती। आणि तुम्ही महाराजांच्या छळाबाबत अगदी हातचे न राखता सर्व काही सांगितले, आणि जनतेचे डोळे अगदी लख्ख उघडले। आता याचा परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही नाना। कोल्हापुरातील रयतेस महाराजांच्या वेदना माहिती होत्याच, पण ते आता संस्थानाबाहेर अशा जाहीर सभेत मांडून तुम्ही एका वेगळ्या चळवळीला सुरुवात केली आहे नाना। आजच्या सभेचे सर्व श्रेय निसंशयपणे तुमचेच नाना। नाही नाही, असे नाही। राधाबाई साहेबांनी मला जेव्हा वकीलपत्र दिले तेव्हाच मला वाटले की या माऊलीला न्याय मिळायला हवा। गोपाळराव एवढ्या मोठ्या मानाच्या गादीचा वारसदार, त्याचा इतका अतोनात छळ होतो, किती भयंकर आहे। गोपाळराव राजा रयतेचा पालनपोषण करता असतोच, पण रयतेचे सुद्धा राजाप्रती काही कर्तव्य असतातच ना। प्रसंग उभा ठाकला की रयतेने राजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे। शिवाय मला विचाराल तर मला राधाबाई साहेबांची तळमळ जास्त महत्वाची वाटते। एक आई म्हणून त्यांची भूमिका न्याय वाटते। नव्हे नव्हे, माझी खात्री आहे। कोल्हापूरचे महाराज आणि राधाबाई यांची भेट जाणीवपूर्वक होऊ दिली जात नाहीये। महाराजांना वेड लागलंय अशा बातम्या पसरवल्या जातात। अहो किती भयंकर आहे। बरोबर आहे, महाराजांचा बंदिवासात गोऱ्या लोकांकडून छळ केला जातोय अशी शंका तुम्ही सभेत उपस्थित केल्यावर हो मी चकित झालो। तर विचार करा, पुण्यातील जनतेस काय वाटले असेल। आता या प्रकरणाला वाचा तर फुटलेलीच आहे। हे प्रकरण जाहीर झालेय, पण या प्रकरणास केसरीतून वाचा फुटावी असे मला वाटते। केसरीने बडोदे संस्थानाचे प्रकरण समोर आणले। याचा परिणाम म्हणून की काय माहित नाही, पण सयाजीराव महाराजांना मुक्त्यार पत्र मिळाले। आता कोल्हापूरकर महाराजांचे प्रकरण केसरीने समोर आणले तर लाभ होईल, हे एकच उद्दिष्ट ठेवून मी त्यांना भेटलो।
पण त्या निनावी पत्राबाबत त्यांना ठोस पुरावा हवाय. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी मौन बाळगले. अगदी राधाबाई साहेबांशी भेट घडवून आणल्यानंतरही केसरीकारांच्या भूमिकेत बदल पडलेला नाही. आता या सभेमुळे काय परिणाम होतो ते पाहू. एकतर पत्रे खोटी असू शकतात, पण जाहीर सभेत जाहीरपणे खोटं कोण बोलेल? केसरीकारांना महाराजांचा छळ होतो अशा निनावी पत्रांबद्दल ठोस पुरावे हवे असतील, पण राधाबाईंची कैफियत मांडायला काहीच हरकत नसावी. राधाबाई साहेबांना न्याय मिळायलाच हवा. हो, आता पुन्हा एकदा राधाबाई साहेब आणि बळवंतराव यांची भेट घडवून आणतो. पाहूया या वेळेस तरी यश मिळते का? शिजलाय का ग भात नीट? शीत बोटावर मोडून बघावं, बोट चेपा झाला पाहिजे भात. काल अगदी गच्च गोळा करून ठेवला होतास. ही गोळे घशाखाली उतरत नाहीत हा. आज जरा बेतात शिजव. यशोदे, यशोदे काकू हे घे. अगं काल शेंगदाण्याचे लाडू केले होते, तुला आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी खास काढून ठेवले होते. ह्या कोण? मी हिची सासू, गोपाळरावांची आई. अगं बाई, हो का? नमस्कार. बरं झालं बाई तुम्ही आलात, नाहीतर ह्या पोरी सोरीच होत्या. आता कोणीतरी थोरलं आलं म्हणजे ह्या दोघींना आधारच होईल ना तुमचा. खूप छान झालं. हो तर पोरी सोरींचा खेळच मांडलाय संसार म्हणजे. शिस्त नाही कोणाला की वळण नाही. कुणी यावं, कुठेही बसावं. पण आता आले ना मी, तर 4 गोष्टी सगळ्यांनाच शिकवून जाईन. काळजी करू नका तुम्ही. काय मग काकू, दिवाळीच्या फराळाची तयारी ती कुठवर आली आहे? कसली ग तयारी? अजून काहीच नाही. म्हटलं आपण सगळ्या मिळून करू. 4 हात लागले की बघता बघता फराळ होऊन जाईल. भामेलाही सांग. काय? अगं मंडईतच चालले होते, म्हटलं दोघींना भेटून जावं. आले, भामेला भेटून येते. बाई 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 बाई, दिव्य हो तुमचं पुणे म्हणजे. शहर म्हणे शहर. एक विधवा भर दिवसा उघड्या तोंडाने गावभर फिरतेय. मग अपशकून कसा नाही होणार ग? तिला एक वागण्याची पोच नाही, पण तुला काही कळतं की नाही? असं बेधडक कुणाला चुलीपाशी बसू देऊ नये. इतकं साधं कळत नाही का ग तुला? तिच्याचमुळे दिवस जात नसणार तुला. एवढे दिवस मी विचार करत होते, बघत होते तुझं वागणं अगदीच काही अगोचर नाही. मग का नाही जात दिवस? आता मलाच काहीतरी बघावं लागेल बाई. बळवंतराव, मला तर काही कळेनासे झाले. मला वाटले होते नानांनी कदाचित आपल्याला त्यांची भूमिका किती प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठी सभेला बोलवलं. पण तिथे उसळलेली गर्दी आणि त्या गर्दीचा नानांच्या प्रत्येक शब्दावर असलेला विश्वास बघता मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. बुवा, इतक्या भरलेल्या सभेसमोर काहीतरी तथ्य असल्याशिवाय नानांसारखा वकील हे असे वक्तव्य करणार नाही, म्हणजे असे मला तरी वाटते. बरं, राधाबाई साहेबांची मागणी तर योग्य आहे, याबद्दल आपल्या कोणाच्याच मनात काही दुमत नाही. आणि आपल्या हाती असलेल्या माहितीवरून आपण या प्रकरणाची प्रसिद्धी करायला सुरुवात करायला हवी. काय आपटे? अगदी 100% सहमत बळवंतराव. नाही, आणि लोकांचा कौल जर हाच असेल तर आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर मांडूया. अहो, हेच तर मी आधीपासून सांगतोय की वेळ नको दौडूया. आपटे, सभेचा परिणाम पाहता या प्रकरणात उडी घ्यावी असं वाटणं साहजिक आहे, पण जोवर आपण स्वतः शहानिशा करत नाही तोवर आपण थोडा वेळ थांबावं असं वाटतं. शास्त्री बुवा, सगळं उघडपणे समोर आलंय, आता कशाला वाट बघायची? नानांची आपली कागदपत्रा संदर्भात बोलणी झालेलीच आहेत, त्यामुळे फार काळ थांबावं लागेल असं काही वाटत नाही. एकदा का कागदपत्र आपल्या हातात आले की झालं. काय बळवंतराव?
सदर विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांशी बोलावे. काय वाटतं तुम्हाला यावर ज्ञानेश्वर? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर काय झालं? कपाळांवर असं आठ्यांचं जाळं आणि चेहरा सुद्धा असा ओढलेला. पुन्हा डॅनियलने काही. चला या माझ्या बरोबर या, बाहेर या. हे असं हाताला धरून बाहेर का आणलं? काही गंभीर बाब आहे का? गंभीर म्हणजे फारच गंभीर आणि नाजूकही. भिंतींना देखील कान असतात आणि ह्या कचेरीच्या भिंतींचे कान तर फारच तीक्ष्ण आहेत. इथले आपले सुस्कारेही इंग्लंडमध्ये राणीला ऐकू जात असतील की काय अशी भीती वाटते मला कधी कधी. का हो? काय झालंय काय एवढं? मी जमिनीच्या सातबाऱ्याच्या नोंदी अद्ययावत करण्याच्या कामावर होतो. त्यानिमित्तानं मला राजवाड्यात जाण्याची संधी मिळाली. छत्रपती थोरले शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या घरी मी जातोय या कल्पनेनंच मी थरारून गेलो होतो. जणू काही हिंदवी स्वराज्याच्या मंदिरातच गेल्यासारखं वाटत होतं. अर्थात माझं काम सदरेवर होतं कारकुनांची. पण मी त्यांना विचारलं की मला महाराजांचं दर्शन घेता येईल का. बरं मग काय म्हणाले कारकून? तेच तर मी विचारल्यावर त्यांचा चेहरा पडला. अगदी खिन्न चेहऱ्यांनी त्यांनी चक्क नकार दिला. नकार दिला? हो. का? हेच मी त्याला विचारलं की नकार का बाबा? म्हणजे महाराजांना भेटायला काही खास परवानगी लागते का, किंवा ते दत्तक आहेत म्हणून नकार का? तर त्यांनी खिन्नपणे मला सांगितलं, आम्ही चाकर माणसं, यावर बोलण्याचा काहीही अधिकार आम्हाला नाही. मग मीही पुढे काही बोललो नाही. पण मग नेमकं काय घडलंय काही कळलं का? म्हणजे अगदीच खात्रीनं नाही सांगता येणार. म्हणजे तसं म्हणायचं तरी कसं? पण माझ्या कानांनी जे ऐकलंय ते तरी खरंच म्हणावं लागेल ना. नाही पण माझं मन मला सांगतंय की मी जो विचार करतोय तसंच असेल का? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. असं काय ऐकलंय तुम्ही? अहो मी कामं आटोपून तिथून निघणारच होतो तेव्हा मला किंकाळ्या ऐकू आल्या. हो मी पण हाच विचार केला की राजवाड्यात कुणाच्या किंकाळ्या. मी ताबडतोब त्या कारकुनाकडे गेलो आणि त्याला खोदून खोदून विचारलं, पण त्यांनी काहीही सांगितलं नाही. पण मला खात्री आहे ज्या किंकाळ्या माझ्या कानांनी ऐकल्या त्या महाराजांच्याच होत्या. छे छे मला हे सहनच होत नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वंशज, एका अर्थी महाराष्ट्राचे राजे. भले सत्ता आत्ता त्यांच्या हातात का नसेना, पण त्यांची अशी दशा व्हावी. नाही नाही मला हे पटत नाही. मग आता काय करणार आहात तुम्ही? वाचवा वाचवा मला, नका मारू, नका मारू, वाचवा. आपल्या धोरणानुसार या निनावी पत्रांची कणभरही दखल न घेता सरळ केराच्या करंडीत टाकायला हवी ती. परंतु या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चालले. खेरीज इतर वृत्तपत्रांमध्ये यावर लेख छापून येत आहेत ते झालेच. आता केसरी काय करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले. आणि आज आलेल्या या पत्रातच पहा, महाराजांनी त्यांचे मामा रताजीराव चव्हाण यांना आपला छळ होत असल्याचं कळवलंय. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात जाहीर सभा झाली, भाषणे झाली. ती काही अशी या पत्रांसारखी निनावी नव्हेत किंवा लपून छपून नव्हेत. परंतु त्या कुणावरही खटला भरल्याचे काही ऐकण्यात आले नाही. या सगळ्याबाबत जे मौन पाळण्यात आले आहे त्यावरून या छळ प्रकरणात तथ्य आहे या आपल्या मताला पुष्टीच मिळते. गोपाळराव पुढे वाचा काय लिहिलंय. कोल्हापूरकर महाराज यांना प्रचंड छळाला सामोरे जावं लागत आहे. बंदिवास, मारहाण हे सर्व कमी की काय? गोपाळराव आपण किती दिवस हातावर हात ठेवून बसून राहायचे? आम्ही काय केलं नाही ते विचारा बळवंतराव. ज्या ज्या दाराशी जाणं शक्य त्या त्या दाराशी जाऊन महाराजांचा ताबा आम्हाला मिळावा याबाबत आम्ही बोललो. सर्वप्रथम आम्ही बोललो ते दिवाण माधवराव बर्व्यांशी. मग काय म्हणणं पडलं दिवाणांचं? माधवराव आपण असे का वागताय? ठीक आहे, त्यांना बाहेर जाणं शक्य नसेल तर आम्हाला राहू दे त्यांच्यासोबत, आम्ही त्यांची देखभाल करू. माधवराव एवढं तर तुम्ही करूच शकता. हे पहा बाईसाहेब, आपली कळकळ मला समजते आहे.
महाराजांना अशा परिस्थितीत बघणं मला आवडतंय असं वाटलं का आपल्याला? आणि बाईसाहेब तुम्हीच सांगा, हे सगळं इतकं सोपं आहे का? अहो ते संस्थानाचे राजे आहेत आणि त्यांची सुरक्षा भलत्याच माणसाच्या हाती सोपवणं मला जमणार नाही. भलत्याच माणसाच्या? माधवराव, आपण काय बोलताय? भानावर तरी आहात का? जन्मदात्री आई होता मी त्यांची. महाराज जर आमच्याच बरोबर सुरक्षित नसतील तर मग आणखीन कुठे? अहो नाही, तसं नाही, पण त्यांची तब्येतच अशी आहे की हे बघा बाईसाहेब, त्यांना काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत त्याला. आणि मला ब्रिटिश सरकारला उत्तरं द्यावी लागतील. माझे हात बांधलेले आहेत. या आपण. मला माझ्या मुलाला भेटू द्या ना. तुम्हाला माहितीये त्याची प्रकृती ठीक नाहीये. मला एकदा त्याला जवळ घेऊ दे. वाचवा वाचवा मला, नका मारू, नका मारू, वाचवा. मला माझ्या मुलाला भेटू द्या. नाना, आम्हाला महाराजांना भेटण्याची बंदी घालण्यात आली आहे. त्या माधवरावांच्या आम्ही किती विनवण्या केल्या, पण सारं काही व्यर्थ. त्यानंतर आम्ही त्या गोऱ्या पहारेकराला पाहिलं. नाना एखाद्या दैत्यासारखा दिसत होता तो. महाराज त्याला बघून अजूनच घाबरले असणार. नाना, आता काय करायचं? महाराजांची तिथून सुटका कशी करून घ्यायची? तिथे जाईस तोवर आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी होती, पण आता मात्र आम्हाला त्यांच्या जीवाची चिंता वाटू लागली. नाना, मी काय म्हणते, आपण जाऊन त्या गोऱ्या गव्हर्नरला भेटलो तर? त्या गव्हर्नरला सांगूया आम्हाला ते राजपत नको, बाकी काही नको. आम्हाला फक्त आमचा मुलगा परत हवाय. बाईसाहेब स्वतःला सावरा. आपणच अशा खचून गेलात तर मग महाराजांचं काय होईल? उद्या आपण कलकत्त्याला गव्हर्नरकडे जाऊया. सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगू. त्यांना सांगूया की गोऱ्या डॉक्टरला कसं कळेल की महाराजांना काय होतंय ते. सगळं सांगूया. महाराजांचा ताबा आपल्याला मिळतो का ते बघूया, किंवा आपल्याला त्यांच्याजवळ राहायची परवानगी घेऊन येऊ. पण आपण धीर सोडू नका. Since the health of Shivaji Maharaj is not stable, his custody cannot be transferred even to his mother without doctor's permission till he is going through medical treatment. And as this is a political matter, I ask you to refrain from bringing any personal emotion into it. Otherwise, I will take action for causing delay in official work. ते म्हणतायत की ते आपली मागणी पूर्ण करू शकत नाहीत. असे करता येणार नाही. कायद्याच्या गोष्टी यात भावना आणता येणार नाहीत. आम्ही हात जोडतो तुमच्यासमोर, पण आमच्या लेकराला आमच्यासोबत जाण्याची परवानगी द्या. नो. काय चूक झाली आमची? मूळ दत्तक देणं हा एवढा मोठा अपराध झाला का? कशाची शिक्षा भोगतोय आम्ही? आई जगदंबे, कसली परीक्षा घेतेस तू आमची? इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणाच ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? वेडा मुलगा दत्तक दिलाय तू. तुझा मुलगा वेडा आहे, वेडा, फार वेडा. इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणाच ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? फार वेडा आहे तुझा मुलगा. वेडा आहे, वेडा, वेडा आहे. काय हे खोटं आहे? हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. जे जसं घडलं तसं कुठलाही आडपडदा न राखता आम्ही तुम्हाला सांगितलंय बळवंतराव. एका आईची शपथ आहे तुम्हाला. आमच्या लेकराला वाचवावं. सगळी दारं बंद झाल्यातच जमाय. पण बळवंतराव, आता ही एक आई जनतेच्या दरबारात फिर्याद मागणार आहे, आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्या दैत्यांच्या तावडीतून लेकराला सोडवायला हवं. त्यांच्या त्या किंकाळ्या आम्ही आमच्या कानाने ऐकल्या.
जे ऐकून आमचे कान बधीर झाले, ज्या मला ऐकवलंय नाही अशा वेदना आमचं लेकरू भोगतंय. बळवंतराव, आता आम्ही काय करू? आम्ही कुठे जाऊ बळवंतराव? हे काय करताय तुम्ही आई साहेब? हात जोडू नका. प्रत्यक्ष महाराजांच्या जन्मदात्री आहात तुम्ही. हात जोडून विनवण्या करून आम्हाला पापाचे धनी करू नका. आणि तुम्ही निश्चिंत राहा. या युद्धात महाराजांच्या बाजूने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शब्द देतो. काळजी करू नका नाना. या प्रकरणाबद्दल निर्भीडपणे आणि खरमरीत शब्दात केसरीमध्ये मांडलं जाईल.